की तथ्य असेल म्हणूनच अमित शहा असं बोलले? जर अमित शहाच्या बोलण्यात तथ्य असेल तर तथ्य आणि सत्याचा अर्थ बदलावा लागेल. सर, कावड यात्रा घेऊन कसं? आणि हे सगळे चमचे आहेत, लाचार आहेत, जे अमित शहाची टाळ कुटेपणा करतायत ना. आम्ही नाही, आम्ही त्यांना घाबरलो ना, आम्ही तुरुंगात गेलो, त्यांनी मला तुरुंगात टाकलं. आम्ही महाराष्ट्र घाबरणार नाही, गांडू नाही तुमच्यासारखा, बरं का. आम्ही गांडू नाही. तुम्ही जर आमच्या नेत्यांवर या प्रकारची भाषा करत असाल तर जोपर्यंत तुमच्या हातात सत्ता आहे तोपर्यंत आम्ही पुन्हा तुरुंगात राहायला तयार आहोत. आणीबाणी काय हे तुम्ही दाखवताय. इमर्जन्सी, आणीबाणी, आपत्काल. तुम्ही आम्हाला घाबरवू नका, धमक्या देऊ नका. मी म्हणतो ना, ईडी सीबीआय बाजूला ठेवा. तुमचा भ्रष्टाचार, तुमचं मुळात पक्ष आणि तुमचा सरकार भ्रष्टाचारातून आलेला आहे. पैसा फेको तमाशा देखो. देवेंद्र फडणवीस म्हणतात 20 आमदार फोडले महाविकास आघाडीचे, चिंचोके देऊन फोडले का? अटक करा देवेंद्र फडणवीसना. गृहमंत्र्यांना भ्रष्टाचार नको आहे ना? 20 आमदार फोडले, किती पैसे दिले देवेंद्र फडणवीसांनी? करा चौकशी, ईडी सीबीआय लावा देवेंद्र फडणवीस यांच्या मागे. तुम्ही जर सच्चे असाल ना गृहमंत्री अमित शहाजी, तर पहिली चौकशी देवेंद्र फडणवीसची करा. 20 आमदार फोडले असं गर्वाने सांगतो. ही यांची लायकी त्या सगळ्यांची. गृहमंत्री सांगतो मी 20 आमदार फोडले. फुकट फोडले का दही भात देऊन फोडले? किती दिले? 50-50 कोटी रुपये दिले परत त्या आमदारांना. फडणवीसांनी पैसे आणले कुठून? शिंदेने पैसे आणले कुठून? अजित पवारने पैसे आणले कुठून? गृहमंत्री अमित शहा चौकशी करणार आहेत, यांच्या मागे ईडी लावणार आहात, तर तुम्हाला भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार आहे.